नुकतेच राजराजेश्वर सेतू पुलावरून एका मुलाचा दुचाकीवरून पडून नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला. कृपया लक्षात घ्या की पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाला आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे डॉ. शफिक अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीत जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन करूनही या आंदोलनावर कोणत्याही पदाधिकाऱ्याने कारवाई केली नाही. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी संतप्त झाले. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपवले. जी.आर. चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक आणि काँग्रेस पक्षाचे डॉ. शफिक अहमद यांनी या कन्व्हर्टरची लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरक्षा भिंत बांधावी आणि मुलाच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात प्रशांत गावंडे, रफिक सिद्दीकी, महमूद खान पठाण, जलीम खान, शारिक खान, शकूर लोधी, मोहम्मद नौशाद, असीम खान, शेख रफिक, डॉ. इजहार, रहीम खान आदी कामगार उपस्थित होते. ब्युरो न्यूज द स्टिंग ऑपरेशन, अकोला.